जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. पतिठाय नरो सपय्य चित्तं पय्यंच भावयं आतापि निपको भिक्खु सो इमं विजटये जटन्ति. जी व्यक्ती तीनही प्रकारे शीलामध्ये प्रतिष्ठित झाली असेल, एक एक शील तीन तीन प्रकारे त्यांनी तीन प्रकारे पालन केलं असेल. नरो, एक व्यक्ती कोणी असो, गृहस्थ वा गृहत्यागी, उपासक उपासिका, भिक्खू भिक्खुणी, जी व्यक्ती तीन प्रकारे एकेका शीलामध्ये पुष्ट करता आलं शील, जसं पाणातिपाता वेरमणी सिक्खा पदं समाधियामी. हा धम्म सार्वजनीन असतो, सार्वत्रिक असतो, सर्वांसाठी एकसारखा लागू झालेला असतो. पाच शील. पहिलं शील पाणातिपाता वेरमणी सिक्खा पदं समाधियामी. पाणा बहुवचन आहे, पाणो एकवचन होत. पाणा अति पात म्हणजे प्राण हत्या, प्राण्यांची हत्या. पहा, एक एक शब्द असा तथागतांनी एकेका शब्दाचं एवढं त्याला तोडून फोडून तुकडे तुकडे करून सांगितले. पाणातिपाता म्हणजे प्राण हत्या, प्राण्यांची हत्या. वेरमणी म्हणजे विरत राहणं, अलिप्त राहणं. प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं, अलिप्त राहण्याचं सिक्खापदं समाधी आहे. मी प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं, अलिप्त राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो, मी ग्रहण करतो. समाधियामी. मी प्राण हत्या करण्यापासून विरत राहण्याचं, अलिप्त राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. आता मराठीत अर्थ समजला. एक एक शील तीन तीन प्रकारे पालन करायचं. कसं म्हणजे आपणही प्राण हत्या करायची नाही. मुंगी असो, माकोडे असो, मच्छर असो, माशी असो. गुरुवार बाजार आला, त्या मच्छी बाजारात जाता, एखादी मास ती बिलवना राहू दे, ती जिवंतच राहत. घरी आल्यावर त्याला घासता घासता पटकन दगडावर मारून टाकता, मस्त घासत राहत. मारता की नाही? राखड विकड लावून, काय काय लावून. बिलवना लवकर मरत नाही, बोटऱ्या बिलवना लवकर मरत नाही. तो जिवंत राहिला त्याच्या पाणी बिनी लावून ठेवतात, ढिवर बंधू. आणि घरी आणलात, बस बस्तरवार तुमचा मस्तच आहे. बस्तर जिवंत राहिली तरी त्याला आपटून मारतात आणि घासतात. कशी दाताची चोचली आहे, जिजी घाता. म्हणजे स्वतः प्राण्यांची हत्या करायची नाही. आपण स्वतः कायेद्वारे, शरीराद्वारे प्राण्यांची हत्या करायची नाही. पहिलं शील, पहिल्या प्रकार. दुसरं, आपण कुणालाही प्राण हत्या करण्यासंबंधीची प्रेरणा द्यायची नाही, प्रेरित करायचं नाही. तू कर, मी नाही करत असं जरी सांगितलं तरी तुम्ही त्या शीलामध्ये तुम्ही तुटले. दुसऱ्याला प्राण हत्या करण्याची प्रेरणा देखील द्यायची नाही. दोन प्रकारे शील पुष्ट. एखाद्या व्यक्तीने प्राण हत्या केली असेल
तरी त्याला समर्थन द्यायचं नाही, अनुमोदन द्यायचं नाही. एखाद्याने केली असेल, अरे कापलं रे कोंबडं, बरं केलं असं जरी तुम्ही म्हटलं, जर तुम्ही तुमचं शील तुटलं, 3 प्रकारे परिशुद्ध झालं नाही. हा सद्धम्म तथागतांचा परिपूर्ण परिशुद्ध, परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. तो विशुद्ध आहे, शुद्ध आहे, परिशुद्ध आहे आणि विशुद्ध आहे. पहा, शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धी. पहा, एक एक शील शुद्ध झालं पाहिजे, परिशुद्ध झालं पाहिजे आणि विशेष प्रकारे शुद्ध झालं, याला विशुद्ध म्हणतात. म्हणून हा भगवंतांचा मार्ग विशुद्धीचा मार्ग आहे. असं परिपूर्ण विशुद्धी, त्याच्यात काही अशुद्ध राहत नाही. तुम्ही कसं शुद्ध पाणी पिता, असंच गटारातलं पिता का गाळून तुम्ही असंच गटारातलं पाणी प्याल का? आता कसं शुद्ध पाणी प्यायला लागेल. त्यामुळं आपल्या मनातले विकार जे असतात, रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, अहंकाराचे, दुर्भावनेचे, हे विकार, हे विकारच आहेत. तर या विकारांची देखील शुद्धी करावी लागते, परिशुद्धी करावी लागते आणि शुद्धी, परिपूर्ण शुद्धी करावी लागते. शुद्ध शील, शुद्ध समाधी आणि शुद्ध प्रज्ञा. पहा, लक्षात ठेवा, हे तुम्ही बोलू नका. तुम्हाला बोलायची परवानगी सांगितली का? अरे पाय तिकडे माझ्याकडे, डोकसा आहे का? डोकसा आहे? एक एक शील 3 प्रकारे शुद्ध शील असलं पाहिजे, परिशुद्ध शील असलं पाहिजे, विशुद्ध शील असलं पाहिजे. ही परिपूर्ण शुद्ध समाधी असली पाहिजे, ती परिशुद्ध समाधी असली पाहिजे आणि विशुद्ध समाधी असली पाहिजे. शुद्ध प्रज्ञा असली पाहिजे, परिशुद्ध प्रज्ञा असावी आणि विशुद्ध प्रज्ञा असावी. पहा, एक एक शील 3 प्रकारे अशा रीतीनं शुद्ध असावं, परिशुद्ध असावं, विशुद्ध असावं. एक एक समाधी, ती समाधी देखील शुद्ध असावी, परिशुद्ध असावी आणि विशुद्ध असावी. ही प्रज्ञा 3 लक्षणामध्ये असणारी, अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनात्म लक्षण. हे अनित्य लक्षण, त्या अनित्य लक्षणाचा हे शुद्ध अनित्य लक्षण, परिशुद्ध अनित्य लक्षण आणि विशुद्ध अनित्य लक्षण. पहा, एकेकाचे कसे 3 विभाग होतात. शुद्ध दुःख लक्षण, परिशुद्ध दुःख लक्षण आणि विशुद्ध दुःख लक्षण. शुद्ध अनंत लक्षण, परिशुद्ध अनात्म लक्षण आणि विशुद्ध अनंत लक्षण. पहा, हे 1000 पुस्तकं वाचून नाही सापडणार तुम्हाला, हे शोधून शोधून तुम्हाला नाही सापडणार. गोयंका गुरुजी 90 दिवसांच्या शिबिरात कथन करणार होते, पण आता मरण पावले. कोण कथन करणार? हा अभिधम्मा आहे. शीले पतिठाय नरो सपय्या. पहा, सपय्या म्हणजे प्रज्ञे सहित, या प्रज्ञेच्या आधारावर आपलं शील 3 प्रकारे पुष्ट करताना, आपली समाधी 3 प्रकारे पुष्ट करताना, आपली प्रज्ञा 3 प्रकारे पुष्ट करताना, जसा डाव्या पायाचा मळ उजव्या पायाने घासून घासून काढतो, म्हणून एक एक शील, एक एक समाधीचं अंग, एक एक प्रज्ञेचं अंग 3 प्रकारे शुद्धी, परिशुद्धी, विशुद्धीच्या प्रक्रियेत परिपूर्ण करायचं असेल तर केवळ ऐकीव ज्ञानाच्या आधारावर
हे शील पुष्ट करता येत नाही. त्रिविध समाधी पुष्ट करता येत नाही आणि त्रिविध प्रज्ञा देखील पुष्ट करता येत नाही. चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर देखील त्रिविध शील पुष्ट करता येत नाही. त्रिविध समाधी देखील पुष्ट करता येत नाही. त्रिविध प्रज्ञा देखील पुष्ट करता येत नाही. भावे तब्बंती में भिक्खवे. भावित करणं म्हणजे अनुभूतीवर उतरवून पाहिलेलं जे ज्ञान त्याला भावनामय ज्ञान म्हणतात. श्रुतमय ज्ञान हे चिंतनमय ज्ञानात बदललं आणि चिंतनमय ज्ञान हे भावनामय ज्ञानात बदललं तरच त्रिविध शील, त्या त्रिविध शीलाची शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धी होते. या भावनामय ज्ञानाच्या आधारावरच त्रिविध समाधी, खडिक समाधी, उपचार समाधी आणि अर्पणा समाधी ही त्रिविध समाधी पुष्ट होते. या भावनामय प्रज्ञेच्या आधारावरच त्रिविध प्रज्ञा, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनात्म लक्षण या तीनही लक्षणामध्ये भावनामय प्रज्ञा हिलाच म्हणतात. या तीनही लक्षणांनी हे शरीर आणि मन याचे तुकडे 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 करून पाहणं, याला म्हणतात हे नाम आणि रूप. संत तुकोबारायाच्या भाषेत नाम रूप देहाशी. आज संत तुकडोजी महाराजांचा जयंती दिवस देखील आहे. त्या निमित्तानं इथून लोकांनी झाडं बिड तोडले होते. 42चा दिंगा माहिती आहे ना, आठवत? पत्थर सारे बाम बनेगे, भक्त बनेगी सेना. काँग्रेसवाल्यांनी उचलून घेऊन गेले. मग तुकडोजी महाराजांना इथून उचलून घेऊन गेले जपानला. हा इथं काहीतरी आंदोलन करतो रे बाबा. जपानला गेले. मागच्या वेळेला जपानला गेल्यावर ज्या ठिकाणी तुकडोजी महाराज थांबले होते, ज्या विहारात, ज्या हॉलमध्ये ते बोलले होते मराठीत आणि त्याचं भाषांतर अड्या टेकडीला 92व्या वर्षी ज्यांना जिवंतपणे समाधी दिली त्यांना येथे इंग्रजीमध्ये MA झालेले होते, त्यांना इंग्रजी कळत होतं. अर्ध्याधिक खूप अनुवाद तुकाराम दादा आचार्य ते सोबत होते तुकडोजी महाराजांच्या. ज्या विहारात तिथे मुक्काम झाला तुकडोजी महाराजांचा, त्या विहारात अशीच लाईन गेली थोड्या वेळासाठी. रात्री हजारो लोक त्या विहारात येत असत. मोठे मोठे श्रीमंत, हिऱ्याचा व्यापारी देखील एक आलाय. हिरा, मोठे मोठे प्रमुख मूल्यवान हिरे आपल्या बॅग मध्ये घेऊन यायचा. आणि तो आला, बसला, वंदन केलं, थोडं ध्यान केलं आणि निघून गेला. नेता नेता कोणत्या ना कोणत्या विचारात होता. ते हिऱ्याची थैली त्याच्या आसनाच्या जवळच राहिली. अशीच लाईन आधी पुढे गेली, माहिती आहे ना, अशीच लाईन चालली गेली. तर लाईट बंद पडले. रात्रीचे 9 वाजले होते. 9 वाजल्यानंतर अंधार पडला. पण ते मोठे मोठे हिरे होते ना, त्या हिऱ्याच्या व्यापाराचे, ते हिऱ्याचा प्रकाश पडू लागला. तुकाराम दादा आचार्य तुकडोजी महाराज होते. त्या यांना विचारून पहा म्हणे. भंते होते, महायानी भंते त्या विहारातच मुक्काम केला होता तुकडोजी महाराजांनी. हा कशाचा प्रकाश आहे? भंतेनी काय सांगितलं? तुकाराम दादा आचार्यांनी विचारलं, हा प्रकाश कशाचा आहे? हिऱ्याचा म्हणून सांगितलं. महाराज, हा हिऱ्यांचा प्रकाश आहे. तो हिऱ्याचा व्यापारी इथे आलाय, तिथे वंदन बिंदन केलं, ध्यान केलं, पण कोणत्या ना कोणत्या विचारात असेल, निघून चालला गेला. हिऱ्याची थैली तिथेच आहे, त्याची बॅग.
लाईन गेल्यामुळे रात्री तो प्रकाश पडू लागला हिऱ्यांचा. तुकडोजी महाराजांनी हे काय झालं म्हणे इकडे प्रकाश पडतो. नंतर त्यांना माहिती झालं म्हणते कळून तिथे हिरे आहेत ठेवलेले. तुकडोजी महाराज विचार करतात की किती हजारो लोक येऊन गेले आतापर्यंत, पण त्याच्या हिऱ्याच्या थैलीला कुणी हात लावला नाही. समजत आहे? त्यांच्या त्या व्यापाऱ्याच्या हिऱ्याच्या थैलीला कुणीही हात लावलेला नाही. जेव्हा तिकडून आले ना तुकडोजी महाराज विहारात मुक्काम, तेव्हापासून टक्कलच करायला लागले. आता न्हावी समाजातला माणूस हा बामन बिमन असताना तकडे सारं झेललं असतं, संपूर्ण उचललं असतं इथल्या बामणांनी. याला वस्त्रा म्हणून चिडवत होते, तुम्हाला माहिती नाही. वस्त्रा म्हणून चिडवत होते बरं तुकडोजी महाराजांना. जेव्हा हा नावी समाजातला संत आणि नाही लागत त्याचा अंत. बामन बिमन असतं तर काही खरंच नसतं, लय लय उचललं असतं डोक्यावर. तेव्हा तिकडून आल्याबरोबर महार पंचायत समितीने त्यांचं स्वागत केलं. आता बुद्ध धम्म स्वीकारणार वातावरण चाललं होतं आणि त्यामुळे महार पंचायत समितीने तुकडोजी महाराज जपानला गेले, बुद्धिस्ट देशात गेले आणि ते आले म्हणून तुकडोजी महाराजांचा सत्कार महार पंचायत समितीने नागपूरला केला. तुकडोजी महाराजांचा सत्कार महार पंचायत समितीने नागपूरला केला. तेव्हा त्या सत्काराच्या संबंधी संत तुकडोजी महाराज उत्तर देऊ लागले, हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगाव. त्यांना ह्या ओळी सुचल्या, त्यांनीच रचल्या बरं. हा सद्गम्माचा प्रचार प्रसार तलवारीच्या जोरावर नाही केला. हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगाव, हे अक्षर तुकडोजी महाराजांना पडतात. त्यांना एक बुद्धाची मूर्ती दिली, अजूनही मोजरीत आहे, मोजरीमध्ये ठेवलेली, ती तुरुंगवासात आहे. मोजरीच्या जिथे राहत होते तुकडोजी महाराज त्या तुरुंगवासात आहेत. त्यावेळेला हे जे ध्यान शिकलेले तिकडून आल्याबरोबर तुकडोजी महाराजांनी ध्यानाचा सपाटा सुरू लावला. ध्यान एक तुकडोजी महाराजांसोबत गेलेली यवतमाळची एक भगिनी, एक आई होती यवतमाळची, विनय ज्योती भंते आणि मी, बाकी भंते आपल्या आपल्या तारखांवरती जायचे. म्हातारे विनय ज्योती भंते आणि मी दोघं पहाडीवर राहायचो. पावसाळ्याची वेळ, वर्षावासाची वेळ, हा खूप जोरदार पाऊस झाला आणि तिथे देशमुख कुणबी बघा, त्या कुणबी घराण्यातली जिचा एक मुलगा डॉक्टर, दुसरा इंजिनियर, तिसरा प्रोफेसर, चौथा वकील, चारही मुलं बा, एवढ्या चारही मुलं आहेत सुखी, 4 मुलं. आणि ती वर्षावासासाठी म्हणून ती झेलाबाई याने राहते खालच्या त्या निवासस्थानात. झेलाबाई बरोबर एवढी ती म्हातारी ती तुकडोजी महाराजांच्या बरोबर गेली होती जपानला. तुकडोजी महाराजांच्या बरोबर गेली होती. त्यावेळेला ही सोबतच होती, तर ती साक्षीदार होती या सगळ्या घटनेची. तू तुकडोजी महाराजांच्या सोबत होतीस तर तुला माहिती आहे ना? तर हो, मला माहिती आहे म्हणे. ते हिऱ्याची गोष्ट पण माहिती आहे म्हणे त्या हॉलमध्ये, विहारामध्ये. त्यामुळे तिकडून आल्याबरोबर तुकडोजी महाराजांचे जे अक्षर उमटले, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी सगळं. आता मी गेल्या वर्षी जाऊन आलो बरं जपानला. जपान म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच आहे बरं. तिथल्या पोरी काय, तिथले माणसं काय. बरे मंगोलियन वंशाचे असल्यामुळं काय होतं,
थोडासा माथा बिता वर आलेला असतो, पण बारीक डोळ्याची असतात. केस बिस इकडे दाढी मिशीला काहीच नाही आहे. माणसाला असो की बाहेर मंगोलियन वंशाचे पहा, इथून बांगलादेश इथूनच पहा तिकडे पूर्वेकडे सगळे मंगोलियन वंशाचे लोक म्हणतात. तर ते पिवळ्या रंगाचे असतात. काळे असले तरी पिवळसर पडतात, गोरे असले तरी पिवळसर दिसतात. त्यामुळे हा मंगोलियन वंश. नाक मात्र सुईत नाही आहे, नाक चेपट जात. जपानचा पूर्वेकडील लोक आहे म्हणून एवढे थायलंडच्या लाओसच्या इकडल्या लोकांचे जसे काही काही लोकांचे एकदमच चेपटे आहेत. त्यामुळे हे मंगोलियन वंशाचे लोक पारंपरिक बुद्धिस्ट. सगळ्यात सुंदर लोक कुठे आहेत माहित आहे का तुम्हाला? जगात सगळ्यात सुंदर लोक कुठे आहेत? जगात सगळ्यात सुंदर लोक कोणत्या देशात आहेत? काश्मीर. आता मी राहून आलो, पाकिस्तानात गेलो होतो. पाकिस्तानचे लोक पुन्हा जास्त सुंदर आहेत. म्हणजे पाकिस्तानातला जो सिंध प्रांत आहे, अर्धा सिंध प्रांत तिकडे गेला पाकिस्तानात आणि अर्धा सिंध प्रांत इकडे राहिला. अर्ध काश्मीर तिकडे गेलं आणि अर्ध काश्मीर इकडे राहिलं. अर्धा लेह लद्दाखचा भाग ते एकदमच चपटे आहेत बरं का. तिकडे लेह लद्दाख वाले तिकडे बुद्धिस्ट लोक आहेत. वरच्या खूप थंड वातावरण आहे. हे मायानी म्हणते ना का टायर ठोकणारे, टायर ठोक. ओम माणी बदने हूँ, 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 ओम माणी बदने हूँ. हे असेच आहेत तिकडे जपानमध्ये. हे आमचे सुरेश साहेब भंते जे आहेत ना, त्यांना कोणी कोणी काळ कुत्र विचारत नाही जपानला. हिरोशिमा आणि नागासाकी नगरीकडे गेलो ना, 1945 साली ते दोनही शहर जळून खाक झाले. 18 प्रकारचे जे क्षार असतात ना, एवढे संपून गेले की त्या जमिनीवर कचरा देखील उगवत नाही. त्या युद्धाचा परिणाम असा झाला. आज ते शहर पेटले होते, उद्ध्वस्त झाले होते असं वाटतच नाही. एवढी सजावट आता शहरांची. तुम्ही तिथे गेले ना तर बाहेर जावंसं नाही वाटत. म्हणजे आपल्याला जपान हा पृथ्वीवरचा स्वर्गच आहे असं वाटायला नाही. खरंच स्वर्ग आहे. तिथले एवढे वयस्कर माणसं आहेत ना, 110, 120, 130 वर्षापर्यंत बिना काठी हातात न घेता, काठी हातात न का तू चालतात. बरोबर बरोबर. सगळ्यात जास्त वयाची माणसं जगणारी, जास्त पुण्यवान लोक जपानमध्ये आहेत. आणि जास्त वय आहे त्यांचं 120, 130, 135 वर्षाचे माणसं विना काठी हातात घेतात, तुर चालतात. आपण त्याच्याकडे पाहतच राहत. मी तर पाहतच राहत होतो बा कसं तुर चालत. मेरा जुत्ता है जापानी, ते ऐकत होतो आम्ही जुन्या सिनेमा मधल्या आमच्या वेळेत. अरे ते चालतात ना कसे तुरु चालतात. एक प्रोफेसर, जापान मधले एक प्रोफेसर बनते, I know very well Bhikkhu Gyan Jyoti in India. Oh, there is a serious meditator monk in India. I know very well. ती काय म्हणाली, मी असं ऐकलं म्हणते की म्हणते ज्ञानज्योती तुमच्याबद्दल भारतात विपश्यनेचा ध्यान करणारा हा एक भिक्षू म्हणून तुमची ख्याती आहे म्हणे. आणि हे आम्हाला देखील माहिती. ती प्राध्यापक, आम्हाला देखील माहिती आहे. आणि ती प्राध्यापिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस मागच्या वर्षीचा उशिरा घेतलाय. कारण 14 एप्रिलला मी इथे दरवर्षी इथेच राहतो महूला. तिथे गेल्यानंतर बाबासाहेबांचा जयंती उत्सव एवढ्या मोठ्या थाटामाटात झाला मागच्या वर्षी. एवढ्या थाटामाटात. हा आमचा शाळा आहे ना, देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री होता ना,
देवेंद्र फडणवीस, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी जपानला गेला होता. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ज्यावेळेला मुख्यमंत्री होता. आणि तिथेच त्या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये मी प्रमुख अतिथी म्हणून होतो मागच्या वेळेला. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात लिहिलेले एकूण 56 ग्रंथ लिहिले बघा. आता तुमच्यापैकी आपल्या विभागात मला नाही वाटत हे 56 ग्रंथ वाचणारा माझ्यासारखा कोणी दुसरा असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 ग्रंथ लिहिले. ते 56 ग्रंथ वाचणाऱ्यांपैकी फार कमी लोक आहेत. मला नाही माहिती माझ्या म्हणजे एवढे बाबासाहेबांचे 56 ग्रंथ दुसऱ्या कोणी वाचले का. मला नाही वाटत कोणी तुमच्यासारख्याने वाचले. म्हणजे कोणत्या ग्रंथात काय आहे मी अगोदर तर फटफट फटफट सांगायचोय, पृष्ठ नंबर सांगायचं. आता जसं जसं वय वर वाढत आहे ना, वय वाढत आहे. आता 65 उलटली झालं ना, म्हातारा म्हणून जाता. त्याच्यामुळे स्मरणशक्ती कमी झाली म्हणून ते पृष्ठ नंबर आठवत नाही. पण एकूण 56 ग्रंथात 56 ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. त्यातले 55 ग्रंथ असे आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांची संदर्भ सूची आहे. या ग्रंथातून हे उचललं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा हा जो इंग्रजी ग्रंथ लिहिला यासाठी 5 वर्ष लागली बाबासाहेबांना. 5 वर्ष लागली. हे चिमूरची कशी चिमूरची लायब्ररी तर मी छानबीन करून टाकली सगळी. जी ग्रामपंचायतची मोठी लायब्ररी आहे ना तिथे छानपणे पालथी मारून टाकली. त्यामुळं 56वा जो ग्रंथ लिहिला दी बुद्धा अँड हिज धम्मा हा इंग्रजी ग्रंथ, तो मूळ इंग्रजी ग्रंथ, त्या इंग्रजी ग्रंथांचं वेगवेगळ्या लोकांनी भाषांतर केले. त्यामुळे हा भाषांतराचा हा संपूर्ण घोळ झालाय. जसा शासर रेगे, मभी चिटणीस, औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्रिन्सिपाल होते मभी चिटणीस प्रिन्सिपॉल, शासर रेगे आणि घनश्याम तळवटकर, त्यांचं आडनाव पहिल्यांदा तांबे होतं ते तळवटकर लिहिले. यांनी बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केला. बऱ्याच त्रुट्या आहेत. दुसरं नागपुरातल्या प्राध्यापक घोडेस्वरांनी अनुवाद केला, त्याच्यामध्ये तर खूप त्रुट्या आहेत. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुवाद केलेला हिंदीमध्ये जो भदंत डॉक्टर आनंद कौशल्य आहे. गोयनका गुरुजी सांगत ज्या वेळेला म्यानमारला भदंत आनंद कौशल्य यांनी हिंदी भाषेच्या प्रचाराचे अध्यक्ष होते प्रमुख. आणि भदंत आनंद कौशल्यांचं ग्रामर एवढं परफेक्ट होतं, पक्क होतं. पहिल्यांदाचा पंजाबी बामन आनंद कौशल्यांची पंजाबी बामण आणि त्यांची भाषेवर एवढी प्रगल्भता आहे, पकड होती. ज्या वेळेला आनंद कौशल्यांजी 6व्या संघाने त्या गेले होते त्यावेळेला गोयनका गुरुजींच्याच घरी मुक्काम होता. गोयनका गुरुजींच्या घरी एवढं धम्मपद पुस्तक ते टेबलवर राहायचं. गोयनका गुरुजी सांगायचे, अरे वो धम्मपद छोटी सी किताब रहती थी टेबल पर, और मेरे ही आंखों के सामने बाबा साहब अम्बेडकर जी ने आधे से ज्यादा बुद्धा एंड हिज धम्मा इस ग्रंथ का अनुवाद भदंत आनंद डॉक्टर आनंद कौशल्यान जी ने मेरे ही घर में किया. हे खरं आहे. भदंत आनंद डॉक्टर कौशल्यान यांनी अर्ध्यापेक्षा अधिक ग्रंथ बुद्ध आणि धम्मा या इंग्रजी ग्रंथांचा अनुवाद हिंदीमध्ये तो योग्यपणे, त्यांची हिंदी परफेक्ट. वर्ध्याला ज्यावेळेला कोविड आम्ही परीक्षा पास केली, कोविड ग्रॅज्युएशन असते हिंदीचा, त्यामुळे वर्ध्याच्या कोविड आम्ही, त्यामुळे आम्हाला हिंदी, नाहीतर आम्हाला खेड्यापाड्यातल्या लोकांना कुठे हिंदी बोलता यायचं काही खरं नसतं. कमीत कमी वर्ध्याला कोविड ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं, त्यामुळे ते हिंदी आम्हाला जे शिकता आली, हिंदीचे उच्चार वर्णन बिरणन हे भदंत आनंद कौशल्यांपासून आम्हाला शिकायला मिळाले. भदंत आनंद कौशल्यांची ज्यावेळेला रूसला गेले, रशियाला,
आणि रशियाला गेले, तिथली राज्यव्यवस्था, तिथली समाज व्यवस्था त्याचं वर्णन करून ज्यावेळेला लॉ कॉलेजमध्ये आले होते नागपूरच्या, त्या लॉ कॉलेजमध्ये त्यांचं प्रवचन होतं आणि युनिव्हर्सिटी मेन्स हॉस्टेलमध्ये माझं ऍडमिशन झालंय नागपूरला आणि त्यामुळे मी तिकडे होतो. आणि त्या हॉस्टेलमधून मी ज्यावेळेला नागपूरला युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजचं जे हॉस्टेल आहे त्यामुळं त्यामध्ये जो मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजीचं प्रवचन होतं. ते काय सांगत, मी 5 रुबलमध्ये सारा मॉस्को शहर फिरलं म्हणे. 5 रुबलमध्ये एकूणच जगातल्या सर्व स्थितीमधला रशिया हा योग्य देश आहे असं त्यांची समज, जेणेकरून हा इंजिनियर आहे की हा कामगार आहे हे ओळखता यायचं नाही. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. रशिया देखील तुकड्या तुकड्यांमध्ये निर्माण झाला. त्या ठिकाणी असलेले जे मार्क्सवादी लेनिनवादी म्हणणारे कॉम्रेड लेनिन यांच्या नेतृत्वात बोल्शेविक पार्टीने चांगकाई शेक विरुद्ध जे बंड केलं आणि तिथे सोशलिझम, सायंटिफिक सोशलिझम म्हणजे सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने हे राज्याच्या अधीन करून सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी कम्युनिस्ट पार्टी धजावली. बोल्शेविक पार्टी असं नाव होतं लेनिनच्या नेतृत्वात. स्टॅलिन जिवंत असेपर्यंत चांगला कारभार चालला. मात्र स्टॅलिनचं राज्य गेल्यानंतर तिथली घडी बिघडली आणि पुन्हा त्या देशाचे तुकडे तुकडे झाले. एवढंच नव्हे तर पुन्हा मोठ्या जमिनी संकेंद्रित झाल्या. जसं आता मागच्या वेळेला नरेंद्र मोदींच्याच काळात शेतकऱ्यांचे काळे बिल आणले होते 3 आणि त्याविषयी मोठं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्या राजेश टिकैत हे शेतकरी संघटनेचे पुढारी, त्या पुढाऱ्यांनी सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना देखील बोलावलं होतं. आम्ही देखील गेलो होतो दिल्लीला, गाझियाबाद मध्ये सगळ्या धर्माचे धर्मगुरू नंतर दुसऱ्या दिवशी आले. आम्ही त्याच दिवशी पोहोचलो ज्या दिवशी त्या गाझियाबाद रेल्वे स्टेशन बंद करणार होते सगळे शेतकरी. आणि अचानक त्याच समयी आम्ही पोहोचलो. त्यावेळेला हे शेतकऱ्यांचे काळे बिल कसे, हे जे कॉर्पोरेटर आहेत ना, मोठे भांडवलदार, या भांडवलदारांच्या या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमीन लिलाव करून भांडवलदारांच्या कॉर्पोरेटरांच्या घशात घालण्यासाठीच हे नवं धोरण या सरकारचं होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या नावाची शेती, तुमच्या नावानं खात सातबारे, कोणतं पीक काढायचं तर तेच ठरवतील, कशा प्रतीचं काढायचं तेच ठरवतील, तेच आणून देतील. आणि पीक निघाल्यानंतर ट्रक मात्र तिथे तुमच्या शेतावर अडाणी आणि अंबानीचे येतील. ट्रक मात्र अडाणी आणि अंबानीचे आणि ते पीक घेऊन जातील. एकूणच या शेतकऱ्यांचं सगळं पिकवलेलं पीक हे या कॉर्पोरेटरांच्या घशात घालण्यासाठीच नियोजन होतं. त्यामुळं ते नियोजन रद्द करावं. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही आमच्या मालाची किंमत ठरवू. तुम्ही कारखानदाराच्या मालाला त्यांनी लावलेला पैसा, गुंतवलेला पैसा, त्यामध्ये आलेला खर्च आणि त्यांची रोजी काढून एका दिवसाचे किमान तरी फायदा होईल अशा रीतीनं त्यांना त्यांचा भाव ठरवण्याचा जसा कारखानदारांना अधिकार आहे, तसा शेतकऱ्यांना देखील शेतीत राबताना एका दिवसाची तर रोजी तर पकडली पाहिजे. एका दिवसाची नांगरण असो, वखरण असो, पेरणं असो, हे तर असलं पाहिजे. हे असल्याशिवाय हे संपूर्ण नियोजन आखताना एवढा खर्च आल्यानंतर शेतमजुरांची मजुरी आहे, ती मजुरी त्यात ऍड झाली पाहिजे. हे जर जमा खर्च काढला
तर किमान जे भाव आहे म्हणतो किमान जरी परवडेल असा भाव शेतकऱ्यांना ठरवण्याचा अधिकार नियोजन मंडळांनी द्यावा. त्यामुळे नियोजन खातं प्रमुख असतं. संविधानानुसार नियोजन खातं प्रमुख असतं आणि म्हणून काँग्रेसवाल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते नियोजन खातं माझ्याकडे द्या. हा समाज बदलायचा असेल नियोजन खातं हे किल्ली असतं. आणि नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या घोटाळा करत 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 या देशाचे प्राईम मिनिस्टर झाले. तुम्ही कुठेही बटन दाबलं तरी चाललं कमळाच्या फुलं. कालच त्रिपुराचा रिपोर्ट आला. त्रिपुराचा रिपोर्ट काय होता माहिती आहे? 109 पर्यंत टक्के मत 100% कशी लागले. त्यामुळं त्यांची माणसं जेथे काही तर पाबंदी केली गेली, काहींना जाऊ दिलं नाही, पण त्यांच्या बुथावर हे आक्रमण करून बस एक बटन दाबली रे दाबली, थोडा वेळ थांबायचं, लाल बटन पुन्हा हिरवं आलं रे आलं पुन्हा दाबायचं. अशा रीतीनं हे बूथ कॅप्चरिंग झालं. खटक 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 एकावर एक दाबून दाबून 100%च्या वर गेलं मतदान. निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारल्यावर निवडणूक आयोग काय म्हणत होते, ते तिकडे राहणारे काही लोक आहेत ना, तर या केंद्रावर असणारे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील आपलं मत टाकलं. पण अधिक कसे होतील जेवढे, पण ते तर नोंद तर करायला पाहिजे ना, तेवढी त्यांचं नाव तर लिहायला पाहिजे. अधिक कसे होतील बाबा, एवढा फ्रॉड आहे. मतपत्रिकेवर राहिलं असतं ना तर बरोबर आपली मतपत्रिका एकट्याचीच राहते की नाही. म्हणे हे जाऊन ना फटाफट बस बटन मारली रे मारली, हिरवी बटन आली रे आली, पुन्हा थोडा वेळ थांबतात ना पुन्हा दुसरी बटन मारतात. अशा रीतीनं एवढ्या बटन मारून मारून 100%च्या वर मतदान झालं. म्हणजे हे मत कोणी मारलं सांगा, कोणी मारलं? ते हे साधं सुद्धा काम नाही. ईव्हीएम वर, या ईव्हीएम मशीनवर लोकांना संदेह होऊ नये म्हणून दक्षिणेतल्या भागामध्ये जसे काँग्रेसवाले निवडून आले, तेलंगणा कर्नाटक, तिकडे हॅक करणार नाहीत बघा. लोकांना पुन्हा संदेह निर्माण होऊ देऊ नये. शेंडीवाल्या जानववाल्या सरकारने ही ईव्हीएम लादून निवडणूक केलेली आहे. ईव्हीएम लादून निवडणूक केलेली आहे. जगातले जेवढे जेवढे सायंटिस्ट आहेत त्यापैकी पहिल्यांदा ही ईव्हीएम निर्माण केली ती जापानवाल्यांनी. जापानमध्ये मी गेलो तर मी पाहिली ती मशीन जवळून पाहिली, त्या सायंटिस्ट समोर बोललो. तुम्ही या ईव्हीएमचे निर्माते, तुम्ही जापानचे लोक आहात, आणि तो सायंटिस्ट पुढे बसलेला माझ्या. तो सायंटिस्ट काय म्हणत होता, ईव्हीएम इज अ फेक थिंग. बा, ईव्हीएम फालतू आहे म्हणे, हे खोटारडा आहे म्हणे, ईव्हीएम आमच्या देशात चालत नाही. बघा, ज्या देशातल्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा ईव्हीएम काढली, अमेरिकेच्या अगोदर जपानच्याच लोकांनी काढली, ते सायंटिस्ट म्हणत आहेत ईव्हीएम पोरखेड आहे, बालिशपणा आहे. ईव्हीएम वर मत करणं म्हणजे नागरिकांचा मताधिकार हिरावून घेणं होय. बघा, सायंटिस्ट म्हणतायत. निवडणूक आयोग काय सायंटिस्ट आहे का? तो मिश्रा नावाचा, दत्ता नावाचा सुप्रीम कोर्टाच्या त्या टेबलवर ही जे ईव्हीएमची केस गेली, निवडणूक आयोगाचं ऐकत होते, वकिलाचे ऐकण्यावर न ऐकलं करत होते. प्रशांत भूषण नावातला सुप्रीम कोर्टाचा अधिकारी जे आर्ग्युमेंट करायचे, म्हणजे आमचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जातोय. हे व्हीव्हीपॅट आहे ना, आता तुम्ही बटन मारलीच असेल, म्हणजे जे काल परवा झालं ना तिथे त्रिपुरामध्ये जे झालं, तुम्ही कुठेही बटन दाबली, ज्या दिवशी हा निकाल सुरू होता, एकीकडे आर्ग्युमेंट सुरू होतं, त्या दिवशी
गृह मंत्रालयाची कागदपत्र जळाली, कम्प्युटर जळाले आणि ते निवडणुकीचे जळाले. हे निवडणुकीचे जे जुने रेकॉर्ड तेच जळालं, दुसरं काही नाही जळालं, जाणून बुजून जायला गेलं. त्याच क्षणाला सकाळी सकाळी ज्या हेराफेरीत, आता खरं बोलता बोलताना किंवा एखादा माणूस किती खोटा बोलणारा असेल, खोटं बोलता बोलता एखादी खरी गोष्ट बोलून जाते. तसं ह्या ज्या मशीन ज्या वेळेला चेक करतात, चेक करण्यासाठी बरोबर असलेल्या मशीनच ठेवतात. पण ज्या दिवशी आर्ग्युमेंट सुरू होतं आणि केरळमध्ये स्वतः कलेक्टर होता उपस्थित, तिथला उमेदवार हजर होते आणि अचानक तीच मशीन, फेक मशीन आली तिथे आणि तुम्ही कुठेही बटन दाबली तरी चालली कमळाबाईवर. आणि तो कलेक्टर म्हणतो ते ही न्यूज भरभर संपूर्ण भारतात पसरली. विदेशातले लोक आले ना तर त्यांना वापस पाठवलं पत्रकारांना. बघा, या देशातल्या फेकू पंतप्रधानांनी, फेक डिग्रीच्या पंतप्रधानांनी तिथल्या पत्रकारांना वापस पाठवलं विदेशी, हे विदेशात जाऊ नये. आणि त्यावेळेला भूषण, ऍडव्होकेट भूषणनी सुप्रीम कोर्टात ही आताच न्यूज मिळालेली आहे म्हणे, स्वतः कलेक्टरांच्या उपस्थितीत तिथले उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पार्टीचे लोक आहेत आणि तिथे कुठेही बटन दाबली तरी ती कमळाबाईवर जात आहे. निवडणूक आयोग काय म्हणाला? निवडणूक आयोग ती फेक न्यूज आहे बा. निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टाने ऐकलं. नंतर थोड्या वेळानं माहिती मिळाली, सगळी न्यूज पसरली की खरी गोष्ट आहे की कुठेही बटन दाबली. निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं? ती मशीन खराब आहे. पहा, निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं? ती मशीन खराब आहे म्हणे. आणि ती खराब मशीन आहे आणि अचानक खरं बोलता बोलताना तीच मशीन त्या ठिकाणी येईल, काही माहिती कोणाला? बाकी तुम्ही सगळ्या मशीन चेक केल्या का? अजिबात नाही. त्या मशीन हॅक करूनच लादलेल्या आहेत, लक्षात ठेवा. या सगळ्या मशीन तुम्ही चेक केलेल्या नाही आहेत, त्या हॅक करूनच टाकलेल्या आहेत, लक्षात घ्या. जे मशीन तपासायची असते ती वेगवेगळी मशीन ना, निवडणूक आयोगाला कोणी सांगितलं होतं का जा तुम्ही गावागावात आणि आमची मशीन 100% ओके आहे? कोणी सांगितलं होतं? एवढंच नव्हे तर या फेकू प्राईम मिनिस्टरला, या प्रधानमंत्र्याला स्वतःहून सुप्रीम कोर्टाने, चंद्रचूड साहेबांनी कमीत कमी बाबासाहेबांचा पुतळा मांडला. एवढंच नव्हे, कोर्टात, सुप्रीम कोर्टाच्या आवारात चंद्रचूडांनी रिझल्ट दिला आणि ते बोलले की या देशाचा हा जो निवडणूक आयोग आहे याची निवड सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विपक्षी नेता या तिघां मिळून हा निवडणूक आयोग निवडला जावा. या योग्य निर्णयाचं, सुप्रीम कोर्टाच्या या योग्य निर्णयाचा, हा निर्णय त्याची अंमलबजावणी होणार होती म्हणून काँग्रेसवाल्यांना लाजा शर्मा वाटायला पाहिजे. हे काँग्रेसवाल्यांना एवढे 147 किती 147 काँग्रेस खासदारांचं निलंबन केलं. एका तर काँग्रेस खासदारांना माहिती आहे त्या याला बांधून खांब्याला बांधून ठोकलं. बरं, कालच मुलाखत आली होती त्याची, तो शिबल नावाचा सुप्रीम कोर्टातला, त्यालाही बांधून ठोकलं. खासदारांचे हे हाल आहेत बघा. 1-2 नव्हे 147 खासदारांना निलंबित केलं काँग्रेसवाले. तरी काँग्रेसवाल्यांच्या ढुंगणामध्ये दम नाही, समजलं? अरे हे रस्त्यावर उतरले असते, ईव्हीएम, अरे तुमच्यापेक्षा या देशातल्या नागरिकांना ड्रायव्हर तरी हुशार रे. 2 दिवस बंद पाडला त्यांनी, आपल्या मागण्या पदरात पाडून तरी घेतल्या. त्या मागण्या पूर्ण होतील की नाही ही वेगळी गोष्ट. जसं शेतकऱ्यांना आव्हान दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, आम्ही तर खूप गरजून बोललो होतो. दुसऱ्या दिवशी या फेकू सरकारनं हे 3चे 3 काळे बिलं मागे घेतले, तात्पुरतं समाधान घेतलं. यावर्षी 13 दिवसाच्या आंदोलनामध्ये 9 लोक हिंदूंचेच मारून टाकले. शेतकऱ्यांचे 9 लोक मारून टाकले. बंदुकीनं नाही, बंदुकीच्या गोळ्याने, रबरी गोळ्याने.
समजत आहे? शेतकरी आंदोलनाला त्यांना मारून 9 लोक 13 दिवसाच्या आंदोलनात 9 लोक मारून टाकले, धरणी बाण पोरं मेली, पण शेतकऱ्यांना न्याय नाही दिला. शेतकऱ्यांना न्याय नाही. या घडीला त्यांनी तर या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा फेरबदल करण्यासाठी 147 काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन करून काही कारण होते का? काही मोठे कारण होते का? काहीच नाही. या 147 खासदारांना निलंबित करून आपल्या पद्धतीचा कायदा त्यांनी लोकसभेत राज्यसभेत पारित करून घेतला. या निवडणूक आयोगाची निवडणूक ही पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि त्यांच्याच मधला जो कॅबिनेट मंत्री आहे ते घेतील अशा प्रकारचं विधेयक राज्यसभेत आणि लोकसभेत त्यांनी पारित केलं. आता कायद्या आणि त्यांच्या मताने 2 निवडणूक आयोग पुन्हा त्यांनी निवडले. बहुमत झालंय की नाही? निवडणूक आयोग हा काही सायंटिस्ट आहे का? जे सायंटिस्ट आहे तो श्याम नावाचा हा गुजरातचा तो आहे श्याम, तो गुजरातचा. ते मी इथून बसून जगातल्या सगळ्यात जेवढ्या मशीनचा सगळ्या हॅक करतो. निवडणूक आयोग एवढा खोटा बोलला आहे की ती इंटरनेटशी ही मशीन जोडलेली नाही असं खोटं सांगतायत. स्वतः मेहमूद प्राचा सुप्रीम कोर्टाचे वकील सांगतायत. स्वतः कलेक्टर हा त्या जिल्ह्यातला मोठा अधिकारी असतो, तोच मॅजिस्ट्रेट असतो. आणि स्वतः कलेक्टर एक निवडणूक प्रतिनिधी रामपूर मधून त्यांनी फॉर्म भरला तेव्हा ऍडव्होकेट मेहमूद प्राचानी प्रश्न विचारला, ही ईव्हीएम मशीन इंटरनेटशी जोडलेली आहे काय? जोडलेली असणारच आहे हे कलेक्टरांनी सांगितलं. आणि निवडणूक आयोग खोटा बोलतोय बघा. आता हे पहिल्यांदा जो पांढरा कागद होता चित्र तरी दिसायचं, आता तुम्ही बटन दाबली जरी तुम्हाला ते चित्र असलं. पहा तो एवढा ओरडला अखिलेश यादव म्हणजे ते सायकलवर ती बटन दाबायचे आणि कमळाच्या फुलावर जायचं. असं कसं जातं? तर निवडणूक आयोगाला विचारण्यात आला, तक्रार घेतली, ती फेक न्यूज आहे असं बोलला. विचार करा. त्यावेळेला अखिलेश यादव कलेक्टरांना म्हणाले की हे सायकलला बटन मारतायत आणि कमळाच्या फुलावर कशी जाते? नाही, ती मशीन बिघडली आहे. आता याचा अर्थ विचार करा की हा ज्या मशीन ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या योग्य आहेत का? सुप्रीम कोर्टाने जाता आता मतपत्रिकेवर हे इलेक्शन होणार नाही. आता मागं जायचं नाही, तर उलट 5-5 पेट्या तपासायच्या. क्रायटेरिया निकष 5-5 पेट्या तपासायच्या. ते 5 तपासणाऱ्या ज्या पेट्या असतील ना त्या चांगल्या ते आणतील आणि एखादी बिघडलीच तरी न्याय देणार नाहीत. ते याच्यात फरक पडला तरी न्याय देणार नाहीत. आज हा निर्णय हे सुप्रीम ज्यात निवडणूक आयोगांचे हे संपूर्ण डाटा आहे मागच्या राजस्थानच्या, मध्य प्रदेशांच्या आणि छत्तीसगडच्या या निवडणुकीमध्ये 1 लाखापेक्षा एवढा मोठा अतिरिक्त मतदान आलेलं आहे. मागची निवडणूक चिमूर लोकसभेची गडचिरोलीची झाली होती. 6 लाखाची किती मतदान अलग होतं माहिती? 6 लाख. तर एवढं फरक होतं, तुम्ही पाहून घ्या अजून. त्यामुळं एकही केंद्र असं नाही की ज्या केंद्रावर एवढे मतदार होते. या मतदारांपैकी या पुढाऱ्यांना या उमेदवाराला एवढी मतं पडली, त्यात ताळमेळ बसत नाही. अतिरिक्त मतांचा हा गठ्ठा दिसतो. कुठून आलाय? त्यामुळे हा गठ्ठा मांडून त्याच्यावर एवढं प्रेशर आणलं. युट्यूब बंद पाडला. हे फेक न्यूज आहे म्हणून सुप्रीम कोर्टात आर्ग्युमेंट करताना भूषण म्हणत हा आकडा अतिरिक्त जे वोट आहे हा आकडा कुठून आला? नाही, हा आकडा फेक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने. तो फेक आकडा नाही आहे, खरंच अतिरिक्त मतदान स्वतः वाराणसीतलं असंच आहे. त्यामुळं ईव्हीएम लादून या देशातल्या नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावला.
हे ऐका, त्यामुळे जेवढे जेवढे विकसनशील देश आहेत त्या सगळ्या राष्ट्रांनी ईव्हीएम हटवून पुन्हा ते बॅलेट पेपरवर आले. विपक्षांची मागणी होती किमान ती रिसिप्ट आहे ना, ती रिसिप्ट आमच्या हातात द्या, एक डब्बा ठेवा आणि मोजणी करा. किती सोपं काम होतं. पण ती रिसिप्ट काय असते माहिती आहे ना, कंडक्टर तुम्हाला तिकिटा देते ते किती दिवस राहील ती त्या रिसिप्टवर त्या गायब होत्या बरं. ज्या दिवशी तुम्ही ठप्पा मारला आणि त्याच दिवशी संध्याकाळी जर मोजणी केली तर बरं, नाहीतर या ज्या हिंडन प्रिंटिंग असते ती 5-6 दिवसात गायब होऊन जाते. आणि जी ओरिजिनल जी प्रिंट असते ना ती बसते. ओरिजिनल प्रिंट काही ठिकाणी एका बाजूला या नागपूरला नितीन गडकरीचं चित्र आलं. अरे बाबा, उमेदवाराचं कुठे चित्र असतं का काही ठिकाणी? तिथं खूप वादंग झालं. असं कसं झालं? नाही नाही, ती मशीन गडबडी आहे म्हणून तिला बदलवली. आता विचार करा, म्हणजे या मशीन ज्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या एकूण पूर्ण 100% ओके आहेत काय? याचं उत्तर नाही असं आहे. जे ज्या तपासण्यासाठी मशीन येतात त्याबरोबर योग्य असतात त्याही मशीन जसं केरळातल्या कलेक्टरांच्या समोर आली, कुठे बटन दाबली तरी कमळावर जायची. त्यामुळे या अशा फेक मशीन आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं अंधार जो 7 सेकंदाचा पडतो, तुमचं मत तुम्हालाच गेलं. स्वतः एक आमचा तो बीएसपीचा उमेदवार होता मागचा, छत्तीसगडचा बीएसपीचा उमेदवार. बरं, त्याच्या घरवाल्यांनी नाही मत दिलं असतं, पण त्यातच स्वतः गेलं असेल की नाही हे दिसलं बघा. कसं त्यांनी बटन मारली, हत्तीला मारली, पण हत्तीला जायला पाहिजे होतं ना, त्यालाच त्याचं मत पडलं नाही, 0 मत आलं. याचा अर्थ काय? शीतावरून भाताची परीक्षा. ईव्हीएम ने न्याय दिला का? त्याचं मत त्यालाच मिळालं नाही. त्याचा मतदानाचा मूलभूत अधिकार हिरावला गेलाय की नाही? मशीन बिघडली हे कारणच नाही आहे. मशीन ओके आहे, त्यांनी बटन दाबली, हत्तीवरच गेली, हत्तीच दिसला, पण तो 7 सेकंदाचा जो अंधार पडला आपल्याला नाही माहिती ते कुठे जात ते. त्यामुळे सगळे विपक्ष म्हणायला लागले होते 100% मशीन आम्हाला स्लिप द्या, आम्ही नंतर डब्यात टाकतो. पाण्याचं पाणी बरोबर, कमीत कमी पारदर्शिता तर येईल, पण हे शक्य नाही. शक्य नाही तर एवढा खर्च केला कशाला तुम्ही? त्याच्यापेक्षा बॅलेट पेपर किती, बॅलेट पेपरवर हे होतं इलेक्शन म्हणून त्या पंजाब मधलं सापडलं. ईव्हीएम तर सापडतच नाही. तुम्ही काय कराल? म्हणजे ज्या नियम असा आहे घटनेच्या, संविधानाच्या, संविधानाच्या 61A या कलमानुसार या देशातल्या निवडणुका या बॅलेट पेपरवरच, मतपत्रिकेवरच घ्याव्या असा कायदा आहे. घटनेच्या 61A या नियमानुसार या देशातल्या निवडणुका बॅलेट पेपरवरच, मतपत्रिकेवरच घ्याव्यात असा संविधानाचा नियम आहे. पण या दुरुस्तीनंतर ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम वर इलेक्शन होत असेल तर कमीत कमी 1 वर्ष तरी त्याचा डाटा जसाच्या तसा शिल्लक असावा. मागच्या त्या 800 ज्या ईव्हीएम मशीन आहेत ना, 800, तिथे काही नाही, इलेक्ट्रिक नाही, कशा जाळल्या? जाणून बुजून जाळल्या, 3 महिन्यात जाळल्या. लक्षात घ्या, 800 ईव्हीएम मशीन 3 महिन्यात जाळल्या. नियम असा की 1 वर्ष तरी तो डाटा राहावा संदेह आला तर, असा कायदा आहे. पण ते ईव्हीएम मशीन अशी वस्तू आहे, एवढा हा डाटा एवढा फेक आहे की ह्या तर 4-5 दिवसात ते हिंडिंग जी प्रिंटिंग असते ती गायब होऊन जाते. तिचं प्रिंटिंगच उडून जाते. आणि जे कोरं असलं, नुसते ज्यांच्या हातात सरकार ते अधिकारी म्हणून तेवढी मतं त्यांना जाणार आहेत. कितीही गर्दी नसली, राहुल गांधींच्या सभेला एवढी गर्दी दिसत आहे, पण मत तिकडे जाईल तर बरं नाही का? मत तिकडे जाईल तर बरं नाही का? तसं होणार नाही. आता मीच पाहतो ना, आता मी माझं मत, माझं नाव, मी मत टाकायसाठी गेलो,
माझ्या नावाचं कॅल्क्युलेटर, मी जाणार आहे आता दिल्लीला रिपोर्ट द्यायला की माझं मत माझ्या टाकलेल्या चिन्हावर गेलं की नाही, ही पारदर्शिता तपासून पाहिल्यावर होईल की नाही किमान. तर ही तपासून पाहण्यासाठी मी जातोय. माझं मत मलाच गेलं की कुठलाही असो, कुणालाही देऊ मी, माझं मला तर माहिती राहील ना. मी तर सांगेन लोकांना मी इकडे इकडे मारलं, माझ्या पसंतीच्या निवडणूक थप्प्यावर बस बटन दाबली आणि इकडे इकडे गेलं होतं, पण तिकडे गेलं नाही. असं जर झालं तर मेहमूद प्राच्या, आता आमचे मित्र, आम्ही जाणार आहोत पुन्हा रिट पिटिशन टाकणार आहोत. कशासाठी? हे निवडणूक लादली या सरकारने, ही ईव्हीएम मशीन लादून आमच्या मूलभूत अधिकाराचा हा गदारोळ करून, अधिकार हिसकावून घेऊन आमची मतं आम्ही मारलेल्या उमेदवाराला जावी. पारदर्शिता तेव्हा राहते, पण ही पारदर्शिता दिसून न आली. पारदर्शितेने हे वोटिंग होऊ नये यासाठी हे ईव्हीएम या देशातल्या सरकारांनी हे षडयंत्र म्हणून आहे, लक्षात घ्या. हे संविधान हटवण्यासाठी 400च्या वर, पहिला आकडा त्यांचा 420 होता, पण 420चा आकडा हा लय फर्जी आकडा आहे. त्यामुळे मग शहानी 418 हा म्हटला, 418. आता ज्या वेळेला हा काँग्रेसचा माणूस देशमुख बीजेपी मध्ये गेला, त्यांच्यावर भार उडत होतं ईडीचं, तर त्यांच्या बरोबर अनेक लोकही गेले. आपला राजू पारवे नाही का, उमरेडवाला, तो राजू पारवे म्हणजे बीजेपी मध्ये जाणार होता, पण ते तिकीट शिवसेनेला, शिंदे गटाला मिळालं. त्यामुळे तो बीजेपी मध्ये जाता जाताना शिंदे गटाला तिकीट म्हणून तर शिंदे गटाची रामटेक लोकसभा मतदार राजू पारवेला गेलं तिकीट. तो शिवसेनेत त्याने तो केला. प्राईम मिनिस्टर येऊन गेला. विकास ठाकरेंनी खूप स्पर्धेत आहेत असं म्हणतात. नागपूरवाले मला खूप सांगतात की या वर्षी गडकरी गेला, गडकरी हारला. बॅलेट पेपरवर जरी तुम्ही निवडणुका घ्याल ना, तर गडकरीला हरवणं एवढं साधं सोपं काम नाहीये. गडकरीला हरवणं एवढं साधं सोपं काम नाही राहिलं जसं तुम्ही समजता. बाळासाहेब आंबेडकरांनी देखील बीजेपीच्या विरोधात काँग्रेसला समर्थन केलं. एवढंच नव्हे तर अमरावती निवडणूक संघात, अमरावती लोकसभा संघात जो आनंदराज आंबेडकर त्याचं समर्थन काढून तो बळवंतराव एकेकाळचा तो रिपब्लिकन पार्टीचा नेता त्याला समर्थन दिलं. हे चांगलं केलं त्यांनी. कोल्हापूरच्या शाहू महाराजाला दिलं. एवढंच नव्हे तर बाळासाहेब आंबेडकरांनी हे देखील चांगलं केलं की सुप्रियाबाईला पाठिंबा दिला, आपला उमेदवार काढून घेतला. म्हणजे शत्रूचा शत्रू मित्र. हे खरा या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना किमान 7 सीटा द्यायलाच हव्या होत्या. काँग्रेसवाले तसे हरामखोरच आहेत, त्यामुळे ते न्याय देतील याची काही गॅरंटी नाही. काँग्रेसवाले हरामखोरच आहेत. काँग्रेसवाल्यांनी काही बाबासाहेबांना भारतरत्न नाही दिलं. काँग्रेसवाल्यांनी काही मंडल आयोग लागू नाही केला. काँग्रेसवाले आणि बीजेपी वाले एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरं झालं तो व्हीपी सिंग मध्ये तरी कसा बसा चांगला एक समाजवादी विचाराचा माणूस तो प्राईम मिनिस्टर झाला. आणि त्याच्या कालखंडात ज्या माणसाने, अरे बाबा बाबासाहेबांनी, कोणी बिमार पडलं, कोणी मेले, बाबासाहेबांवरती एकट्यावरच जबाबदारी आली. त्यांनी हा आर्किटेक्ट आहे ना बाबासाहेब या देशाच्या संविधानाचा. त्यामुळे म्हणून मरणानंतर बाबासाहेबांना भारतरत्न दिलं. काँग्रेसवाल्यांनी नाही दिलं. दिलं का? मंडल आयोग लागू काँग्रेसवाल्यांनी केलाय? नाही केला. त्यामुळे घटनेच्या 340, 41, 42 या सगळ्या कलमांचं जे भांडार आहे ना, ते आता लागू करण्याचं आरमार व्हीपी सिंगांनी केलंय. खरं आहे, काँग्रेसवाल्यांनी नाही केलं. बरं, आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी तरी पुतळा ठेवला का? बरं, तुम्ही तरी पुतळा सुप्रीम कोर्टात ठेवलाय का? तर तो एक अभ्यासक माणूस चंद्रचूड कोणीतरी विरोध केलाय का? एवढा मोठा
बाबासाहेबांचा पुतळा, अरे बाबा हा एकच तर आर्किटेक्ट आहे या देशातला संविधानाचा घडवणारा, म्हणून न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा असावा त्याच्या चित्तात आलं. कोणीतरी विरोध करू शकले का? कोणी नाही विरोध करू शकत, नाही करू शकणार कोणी विरोध. हे आता तरी झालं, काँग्रेसवाल्यांनी या देशाचा स्वातंत्र्याचा 25वा रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचा जाहीर केला होता, खूप मनवला होता, पण अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्राच्या झेंड्यावर चौथा रंग कोरला, हा निळा, हे चक्र, धम्मचक्र, तरी त्यावर राज्यसभेत, लोकसभेत चर्चा नाही. काँग्रेसवाल्यांची समझोता करून मधल्या कालखंडात प्रकाश आंबेडकर, रासू गवई, जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले 4चे 4 खासदार निवडून आले. 100% निकाल लागला रिपब्लिकन पार्टीचा. तरी ती मी यांना पत्र पाठवून बोललो होतो, तुम्ही जा याच्यावर चर्चा करा, याच्यावर हे धम्मचक्र आहे, राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र पवत्त नाही का लिहिलं त्याच्यावर चर्चा करा, बुद्धाचीच मूर्ती राष्ट्रपती भवनात का ठेवली त्याच्यावर चर्चा करा, लोकसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र पवत्त नाही लिहिलेलं आहे त्याच्यावर चर्चा करा. या देशाचं हे संपूर्ण राजमुद्रा आहे ना, भारतीय बांधवांनो पायरेगड्यां शिवाची पिलं कशी मारती उड्या, हे भिक्षू संघाचा हे प्रतीक आहे. या राज्य समाजवाद ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावून घटना दत्त राज्य समाजवाद स्थापित करावा. कुठली राजकीय पार्टी सत्तेवर आली तरी त्यांनी सगळ्या जमिनीचं, सगळ्या कारखान्याचं राष्ट्रीयकरण करावं आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या सगळ्या मूलभूत गरजांची पूर्तता सगळ्या लोकांची करावी. देव वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. रक्ताचा एकही थेंब न सांडता तिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समताधिष्ठित समाज निर्माण करण्याची ही जीवन पद्धती म्हणजे लोकशाही होय. एवढी लोकशाहीची सबल व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञाला करता आली नाही. लक्षात घ्या, हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं. निसर्गिक कितीही कोणी विरोध केला जशी काही निसर्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान लिहिण्याची जबाबदारी दिली, शेवटी महात्मा गांधी मजबूर झाले, हा देशही मजबूर झाला, सारं जगत मजबूर झालं बाबासाहेबांच्या पुढे. शेवटी गांधींना या देशाचा प्रारूप घटना कशी लिहावी म्हणून इंग्रजांना, यांच्याकडे बुद्धी कमी असल्यामुळे गांधींकडे, ते बॅरिस्टर म्हणून ते लंडनला सगळ्या 5-6 लोकांना पाठवले. राजेंद्र प्रसाद, मनोहर सप्रू, पंडित नेहरू, झाकीर हुसेन, मनोहर सप्रू, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, एवढे लोक होते बघा. आणि हे राजाकडे गेले, राणीकडे गेले, तिथल्या राज्यशास्त्रज्ञांची सगळ्यांना बैठक बोलवली आणि त्या राज्यशास्त्रज्ञांनी एकमताने सांगितलं, आज या घडीला सगळ्यात जास्त राज्य घटनांचा अभ्यास करणारा कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव आहे डॉक्टर बॅरिस्टर आंबेडकर, B.R. आंबेडकर. आणि पण हे सगळे जातीवादी लोक त्यावेळी महाराकडून घटना लिहून घ्यायची का बा, सरदार वल्लभभाई पटेल तर नकारच होता. या लोकांनी बाबासाहेबांना या संविधान समितीमध्ये येऊच द्यायचं ना, हा प्लॅन केला होता. शेवटी आजचा जो बांगलादेश आहे ना, पूर्व बंगाल, तिथे डॉक्टर जोगेंद्रनाथ मंडल, तेही बॅरिस्टर होते, हे प्रोफेसर डॉक्टर जोगेंद्रनाथ मंडल, त्या बुद्धिस्ट, पारंपरिक बुद्धिस्ट लोकांनी या संविधान सभेमध्ये त्यांच्याकडून हे सदस्यत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रदान झालं. यामध्ये एक प्रोफेसर नरसिंहराव होते, ते हैदराबादचे, ते राज्यशास्त्रज्ञ होते, ते गोल्ड मेडलिस्ट होते, ते फर्स्ट मेरिट होते त्या कालखंडातले. म्हणून डॉक्टर बॅरिस्टर गांधींनी हे घटनेचं प्रारूप लिहिण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यांनी जो ड्राफ्ट तयार केला प्रारूप संविधानाचं, ते संविधानाचं प्रारूप बॅरिस्टर गांधींनी वाचलं आणि ते वाचल्यानंतर मग ते सगळं प्रारूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते प्रारूप ते एकदम उलट करून टाकलं. हे भांडवली थिंकिंग आहे. हे जे जो प्राध्यापक नरसिंहरावांनी, डॉक्टर नरसिंहरावांनी हे जे प्रारूप लिहिलंय हे केवळ भांडवली संविधानाचं प्रतीक आहे. त्यामुळे हे भांडवली संविधानाचं प्रतीक या देशातल्या भांडवलदारांना लाभदायी होईल, इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गरीब लोकांना लाभदायी होणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कसे अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती, ज्यात OBC, हे प्रारूप कसे असावे
हे यांना प्रवर्गात मोडून या सामाजिक कमजोर असलेल्या घटकांची ही उन्नती कशी करावी याचं प्रारूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. ते गांधींनाच नाही, सगळ्या देशातल्या लोकांना नाविन्य वाटलं. स्वतः गांधींनीच संविधान या समितीमध्ये हे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण असावेत हे स्वतः महात्मा गांधींनी बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलं. गांधी स्वतः मजबूर झाले. एवढंच नव्हे तर या संविधानात लिहिताना मुदत ज्यावेळेला संविधान समितीमध्ये संपली तेव्हा हे बंबई राज्य होतं. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक एवढं मोठं राज्य होतं. आणि या बंबई राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला बॅरिस्टर बाळासाहेब खेर होते. उपमुख्यमंत्री असताना मोरारजीभाई देसाई होते. त्यावेळेला बाळासाहेब खेरांना महात्मा गांधींनी बोलावलं की बॅरिस्टर आंबेडकरांची या संविधान समितीमधली मुदत संपलेली आहे, घटना पूर्ण लिहून व्हायची आहे, त्यामुळे बॅरिस्टर आंबेडकरांना आपण बंबई राज्यातनं हे संपूर्ण प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही जाहीर करावं. आणि म्हणून गांधी मजबूर झाले. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांनी हे संविधान लिहून पूर्ण केलं. आणि 26 जानेवारी 1950 पासून एक व्यक्ती एक मत एक मूल्य, ती जंगला पहाडातली व्यक्ती असो की झुकी झोपडीतली व्यक्ती असो, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू झाला. आणि ही राजकीय लोकशाही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही राजकीय लोकशाही जोपर्यंत आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, ही राजकीय लोकशाही ही सांस्कृतिक लोकशाहीमध्ये परावर्तित होत नाही, तोपर्यंत या देशातल्या लोकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्यांच्या आधारावर समताधिष्ठित जीवन पद्धती निर्माण करता येणार नाही. या सगळ्या महत्वपूर्ण फळाचा रस येणाऱ्या पिढीला चाखता येणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की या घटनेच्या 21व्या कलमानुसार कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्यांनी सगळ्या जमिनी, सगळे कारखाने हे राजाच्या अधीन करावे आणि सगळ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता राजांनी करावी. तेव्हाही हे संपूर्ण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमता मिटवून सामाजिक समता मूलक ही जीवन पद्धती जेव्हा अस्तित्वात येईल, घटना कितीही चांगली असली पण घटना राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती या देशाची झाली. म्हणून जगात नंबर 1 संविधान मानलं जातं. आणि या संविधानाला नष्ट करण्यासाठी हे ईव्हीएम लादून आम्ही 400 पार होऊ. राज्यसभेतही जे मत आता पहा, 147 लोकांना, काँग्रेसच्या लोकांना बळतर्फ करून आपल्या मताचे निर्णय घेतात. आता हेही बिल येणार आहे लवकरच की सुप्रीम कोर्टाचा ऑक्टोबर मध्येच आता मुदत आहे सुप्रीम कोर्टात चंद्रचूडची. तो गेल्यानंतर निदान हे निवडणूक कशी ठरवावी याचे बिल येतील लोकसभेत, राज्यसभेत. एकूणच घटनेच्या कुठल्याही कलमाला हात न लावता, काही हात लावणार नाहीत, बदलणार नाही तसं, पण असे निर्णय ज्या घटना दुरुस्ती करून, जशी ही मनोज जरांग्यांचं हे आंदोलन 102वी जी घटना दुरुस्ती शेंडीवाल्यांनी केली, त्यामध्ये या घटना दुरुस्तीप्रमाणे कुठल्याही राज्य सरकारांना आरक्षण देण्याचे अधिकार काढून ठेवलेले आहेत. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. तरीही मात्र महाराष्ट्रात शेंडीवाल्यांनी, जानववाल्यांनी मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये भांडण लावून एक दुसऱ्याचे घड जाळून टाकायला हे रान पेटवलं. ज्यामुळं मनोज जरांग्यांना हे माहिती नाहीये, मराठी लोकांना माहिती, कुणबी मराठा असो, देशमुख मराठा असो की लेवा मराठा असो, हे कुणबीच आहेत. हे कुणबीच आहेत रेकॉर्ड वरती. लेवा मराठा असो, देशमुख मराठा असो की कुणबी मराठा असो, हे आमचे सगळे सोयरे म्हणताना पण हे 10% आरक्षण सगळ्या विपक्षांना सोबत घेऊन या देवेंद्र फडणवीसांनी 10% आरक्षण एकमतानं विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित करून घेतले. टिकेल तेव्हा की नाही, तुम्हाला अधिकार नाही राज्य सरकारांना.
केंद्रामध्ये ते टिकणार नाही. अगोदरच 50% वर आरक्षण टिकू देऊ नये, होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. तोच तर दणका स्वतः तोडून टाकला सरकारने. 10% अतिरिक्त आर्थिक निकष घेतलेल्या लोकांसाठी ठेवले, तेच तर वेगळे झाले. त्यामुळे हे आरक्षण टिकेल याची गॅरंटी नाहीये. प्रवर्ग करावे लागेल. त्यासाठी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हे विधेयक पारित करावं लागेल. 102वी घटना दुरुस्ती काढावी लागेल. ते न काढता या देशातल्या उद्यात मराठ्यांना आरक्षण नाही मिळणार आहे हे एवढी माहिती मिळून देखील फसवलं सरकारने. स्वतः मराठ्याला फसवलं. आणि आता जरांगे पाटील बोलत आहे बाबा केवळ आरक्षणाने तुमचं भलं नाही होणार. आता धर्मांतराची घोषणा केली असती तर म्हणून जरांगे पाटील तर दुसऱ्या दिवशी सरकारला रक्ताची हागवण लागली असती. सरकारची रक्ताची हागवण लागली असती. एवढं घाबरलं असतं ना सरकार. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून होती. हे सगळे मराठी लोक कुंभी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार हे या देशातले प्राचीन काळातले हे नागवंशीय लोक होते. कुंभी, तेली, कोळी, माळी हा ओबीसीचा आदिवासी हे भटके विमुक्त मुस्लिम लोक या देशातले बाहेरचे नाही आलेत. ख्रिश्चन लोक एकेकाळचा हा नागवंशी समाज भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे हे वारसदार होते. गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले आणि इतिहासाची छानबीन केली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान बनलं विजय स्तंभ. समतेसाठीचं युद्ध लढलं गेलं होतं. गळ्यातली गाडगी आणि कमरेचा झाडू काढण्यासाठीच 500 महारांनी 28,000 पेशव्यांना मारून टाकलं होतं. एवढी कठोर लढाई पानिपत हे भीमा कोरेगावलाच खऱ्या अर्थानं झालं होतं. एवढं मोठे स्वाभिमानाची लढाई लढली गेली हे केवळ बाबासाहेबांनाच कळली. आमचा पराभवाचा इतिहास आहे. आम्ही राज्यकर्ती जमात होतो. 1250 वर्ष महाराष्ट्रामध्ये या लोकांनी बुद्धिस्ट लोकांनी राज्य केलं. 2000 लेण्या या देशात आहेत. बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 ला देहू रोडच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या वेळेला बोलले होते 2000 लेण्या या देशात आहेत. या 2000 लेण्यापैकी एकशा महाराष्ट्रात 1700 लेण्या आहेत. याचा अर्थ कुंभी, तेली, कोळी हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका युक्त, धर्मांतरी झालेले लोक, अस्पृश्य लोक हे सगळेच एकेकाळी हे बुद्धिस्ट होते. 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. पण पराभव झाला. हा शेवटचा धम्मराजा बृहद्रथ त्यांची कप्तान पुष्यमित्र शुंगाने हत्या केली. भिक्षूंच्या कत्तली झाल्या. 84,000 महास्तूपातल्या मूर्त्या भगवान बुद्धांच्या रफादफा केल्या. वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यांची स्थापले. हे भिशीचं मंदिर, हे चिमूर्त मंदिर, हे भटाळाचं मंदिर, हे मार्कंड्याचं मंदिर, हे नेरीचे मंदिर, हे स्तूप आहे. बालाजीचं देऊळ हे स्तूप आहे. भगवान बुद्धांचं स्तूप आहे. आता तुम्ही खात्यांना समजतं. बाबरी मस्जिदची तुटली बावरी महाविहार होतं. आता ते ज्ञानवापी मशीन म्हणतात ना. ज्ञानवापी 1250 नावांपैकी एक नाव आहे बुद्धाचं. तिथं जे लेणपिंड दिसतात ते लेणपिंड नाही, स्तूप आहे. तिथे भगवान बुद्धाचे चित्र आहेत तिथे. आणि हायकोर्ट अलाहाबादचं म्हणते हे मंदिराचे चूक आहे. हायकोर्टाला काय अक्कल बिक्कल नाहीये. माझ्याकडे घेऊन यावं म्हणजे मी सांगतो ते लिंपिंड नाहीये, ते स्तूप आहेत. त्यामुळं आपली केस गेली नाही. आणि निवडणूक काही आणि हे आस्थेच्या आधारावर निवडणूक संपूर्ण निर्णय देतात. सगळी न्याय व्यवस्था बरबटलेली आहे, विकून गेलेली आहे. घटना किती ही चांगली असली आणि राबवणारे लोक जर लायक नसतील असे या देशाचे एवढे हाल होत आहेत. या देशातल्या नागरिकांनो, या देशाचं संविधान जगलं तर हा देश जगेल. नाहीतर या सरकारांनी हिंदू मुस्लिम म्हणून हिंदू मुस्लिम या देशातल्या नागरिकांची हत्या करण्याचं काम, नागरिकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचं काम, सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचं काम. कुठलाही प्राईम मिनिस्टर अशा धार्मिक कांडात भाग घेत नाही. स्वतः मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाला गेल्या. हे तसं कायद्याने जाता येत नाही. हे बेकायदेशीर झालं. तिथे एवढा दंडू घेऊन हे नवी संसद निर्माण केली. हे जो खेळखंड ते सगळं असंवैधानिक आहे. मी जर सुप्रीम कोर्टात न्यायाधीश असतो यांना काळ्यात पाण्यावर पाठवलं असतं. समजत आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असो, नरेंद्र मोदी असो, भागवत असो, या सगळ्यांना काळ्या पाण्यावर मारलं नसतं. त्यांना फासावर लटकवलं नसतं. फाशीची शिक्षा ही माणसांची शोभत नाही. माणसांना देणं शोभत नाही.
त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं असतं, कारण माणसांमध्ये हा दुरावा निर्माण करून या देशाला तोडण्याचा प्रयत्न, सांस्कृतिक राष्ट्रवाद हा धोका आहे, ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणवाद्यांनी नेहमी या देशाचे जाती व्यवस्थेच्या नावावर लचके तोडले. आजही कुळकर्ण्याची मुलगी तिवारीला होत नाही, तिवारीची मुलगी कुळकर्ण्याला दिली जात नाही. त्यांच्या घरात ज्या माता भगिनी आहेत ना, त्या आमच्याच माता भगिनी आहेत त्यांच्या घरात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जावई सासऱ्याचं नातं जोडून जातीवादाचा निपात करण्याचं काम केलं. मला अगोदर तसंच वाटलं, हे बाबासाहेबांनी हे उगीच त्या बामणींना बायको करून फसले. बाबासाहेबांनी त्या बामणींना बायको केलं नसतं तर बरं झालं असतं. पण हे आमची चूक आम्ही मागत वापस घेतली. बाबासाहेबांनी बरंच केलं, चांगलंच केलं. कमीत कमी हे जावई सासऱ्याचं नातं जोडून या देशात इतिहास घडवला नव्हे. त्यांच्या घरात ज्या माता भगिनी आहेत त्या आमच्या, ते काय जेव्हा खैबर खिंडीतनं आले होते आपल्या बायका पोरींना घेऊन नव्हते आले. त्यांच्या घरात ज्या माता भगिनी आहेत त्या आमच्याच माता भगिनी आहेत. त्यामुळं स्त्रियांना पंचम वर्गात ठेवतात. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण पैदा झाले, बाहूतून क्षत्रिय, जांगांमधून वैश्य आणि पायामधून शूद्र. महिलांचा येता पता नाही आणि अतिशूद्रांचा येता पता नाही, कुठनं आकाशात टपकलं. या सगळ्या एवढ्या मिथ्या धारणा घेऊन जगणारे हे लोक आपल्यावर अन्यायच करत आले. आणि घटना बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या घटना बदलण्याचा हा मुळात घातलेला घाट होय. त्यामुळं आपल्या या देशातल्या नागरिकांनो, तुकडोजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं का होईना आजची जयंती आहे, हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगावर हा उपदेश देऊन भगवान बुद्धाच्या सद्धम्मानं हे जग जोडलं जाणार आहे, तोडलं जाणार नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांची लोकशाही मनूची संपूर्ण मनुस्मृती 10 क्रिया करून भगवान बुद्धांची लोकशाही या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केली. हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे मानवी मूल्य, मी माझे गुरु भगवंताचा सद्धम्म यातून उचललेले शब्द आहेत. हे फ्रेंच राज्यक्रांतीतनं नाही. त्यामुळं हा विनय पिटकाच्या आधारावर तुटलेला माणूस कसा जोडला जाईल आणि सारं जगत कसं एक जाईल. साऱ्या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून आपल्या अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या सद्धम्मानेच जग जोडलं जाणार आहे. जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. साऱ्या जगाला बुद्ध स्वीकारावं लागणार आहे. तेव्हा हाच नियम सगळ्याला जागी होणार आहे आणि या धर्मांतराच्या लाटा उसळणार आहेत. या लाटांचं नेतृत्व करण्यासाठी आपण सजग राहावं. 10 वर्षापासून पंढरपूरला सातत्यानं जात आहोत. कशासाठी? देवदर्शन घेण्यासाठी नाही आहे. तिथे तुम्ही 20 वर्ष मरू नका, म्हणजे तुम्हाला वारकऱ्यांचा हा धर्मांतराचा सोहळा, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामीचा पंढरपूरला आषाढी पौर्णिमेला 20 वर्षाच्या नंतर भरते. 20 वर्ष काय मी मरणार नाही आहे. तो धर्मांतराचा सोहळा करून मग मरेंतर मरी, लवकर काय मरणार नाही आहे मी. आता 65 उलटली, 75 न 85, 85 100 इथं गाठीन ना. 100 इथं गाठतोच मी, मला माहिती आता. त्यामुळे 100 वर्ष तर जगणारच पक्क. त्यामुळे हा पंढरपूरचा सोहळा जो होणार आहे 20 वर्षानंतर, सगळ्या वारकऱ्यांचं सगळं धर्मांतर पंढरपूर हे नगरी बुद्धिस्ट लोकांनी भदंत महाधम्म रक्षित यांनीच त्या नगरीला नाव दिलं. हे भिक्षू संघाने वसवलेली नगरी आहे. त्यांना कोणाला माहिती नाही. ते आता दिसलं, ते रांजण दिसलं त्या कालखंडातलं. आता खोदकाम सुरू आहे पंढरपूरच्या विहाराचं. एक मोठं रांजण मिळालं, त्या रांजणावर धम्मलिपीची अक्षरे मिळाली. हे विठ्ठलाचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे. बाबासाहेब सिद्ध करून दाखवणार होते. बाबासाहेब गेल्यानंतर आमची भूमिका, त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला काय लिहिलं आहे त्या धम्मलिपीच्या अक्षरामध्ये, तिसऱ्या महासंगायनानंतर अशोकारामा बुद्ध विहारामध्ये अजूनही पाटलीपुत्रला आहे, त्या शिलालेखावर धम्मलिपीत लिहिलेला आहे. 3ऱ्या महासंगायनानंतर मोगलीपुत्र तिसऱ्याच्या आदेशाप्रमाणे सम्राट अशोकाने महाधम्म रक्षित या अर्हत भिक्षूंना, ग्रीक भिक्षूंना महाराष्ट्रामध्ये पाठवून चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणीपासून विहार उभं केलं. मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महाधम्म रक्षित यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला असं लिहिलंय. पाली लिपीत हे अक्षर
या बडव्यांनी मात्र कुरतडून कुरतडून टाकली आणि त्याच्यावर चांदीचा पत्रा घातला. जो टोप आहे ना, टोप विठ्ठलाचा, तर टोप त्या भक्तांनी आणला असा उल्लेख अनुपिटकामध्ये महावंश पृष्ठ नंबर 183 वर आहे. पहा, अनुपिटकाचा भाग आहे, पृष्ठ नंबर 183. तो टोप विठ्ठलाचा, तो भदंत महाधम्म रक्षित स्थवीर त्यांनी आणलेला, ग्रीक वरून आणलेला टोप आहे. हे लिखाण आहे. जो मोठा गरुड खांब म्हणतात ना, त्या गरुड खांबावर लोक खेटून खेटून जातात. त्या गरुड खांबावर बाहुंग सहस्संग अभिनिमित्तं सायुधंतं गिरिमे कलंग उदित घोर ससे नमारण, हे सगळे अक्षर धम्मलिपीतले लिहिलेले आहेत. म्हणून आम्ही हे सिद्ध करण्यासाठी जात होतो, देवदर्शन करण्यासाठी नाही. आता मात्र अनेक लोक साधू संत देव वारकरी आमच्या संपर्कात आहेत. 45 दिवसाचे शिबिर केले. आता ते बुद्धं शरणं गच्छामी म्हणायला लागले. मलाही म्हणता, ओ जय भीम भंते माऊली असं म्हणतात मला. ओ जय भीम भंते माऊली. आता वंदामी भंते माऊली म्हणतात. मला भंते माऊलीच म्हणतात ते, बरं का. हळूहळू का होईना जागृतीचा हा विस्तव कधी विझू देता कामा नये. या सगळ्या ब्राह्मणेतरांच्या, सगळ्या आदिवासींच्या, या संपूर्ण ब्राह्मणेतरांना एवढ्या शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह डॉक्टर बाबासाहेबांना या जातीवादाचं उच्छेदन करायचं असेल तर धर्मांतर करा, हा मोठा उपदेश 13 ऑक्टोबर 1935 साली येवल्याला, नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला दिली. जरी मी ब्राह्मणी या तुरुंगात जन्माला आलो तरी मी ब्राह्मणी या तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी त्यांची ती भीम प्रतिज्ञा पूर्ण केली. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर. तिथेच त्या येवल्याला बोलताना संदर्भ दिले, सह्याद्री कुंड पुराणाचे संदर्भ. त्यामध्ये हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त, धर्मांतरी झालेले मुस्लिम, ख्रिश्चन आणि हे सगळे अस्पृश्य लोक, एकेकाचे नागवंशी लोक, आमचा पराभव झाला. मात्र बुद्धिस्ट होतो, जुने सगळे नागवंशी लोक, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. अशा रीतीनं बाबासाहेबांनी त्या सह्याद्री कुंड पुराणाचे उल्लेख केले. काय लिहिलाय? हा आमचा कुणबी समाज, शेतकरी समाज, वारकरी समाज काय लिहिलाय कुंब्याविषयी? एका तरी हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, हे घाम गाळणारा, मेहनत करणारा हा कुंभी, हाच वारकरी, हाच शेतकरी. या कुंड्यांविषयी काय काय घाण ओकली आहे, घाण ओकली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. काय लिहिलंय माहिती? कुंभटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रुग्ण्याशी नाही तर आला तर डोबण्याशी. एका तरी कुंड्यांनी वाचलं का? सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतं. काय झालं त्याला? मांग महार कुसाच्या बहार, सोनार सख्या बहिणीची खाणार, गोंड गोवारी जात बोवारी, गोंड गोवारी हेकळ माना, आमिल पाहून शिवला डोना, माना माणुसकीत नाही, डुकर सरकशीत नाही, धनगर कोळी माळी लोहार कलात धिवराची धुटी ना टाकला बोटऱ्या दासी. एवढी घाण ओकली आहे. आमच्या मुसलमान बांधवाविषयी तर काही खरंच नाही. आता मी भिक्षू असल्यामुळे बोलू शकत नाही. काय कराल तुम्ही? पाबंदी आली. हे एवढी घाण ओकली आहे. बांडा मुसलमान आणि वेळ वाची नाही बोलू शकत मी, पाबंदी लागली. एवढी घाण ओकली आहे. म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. जागृतीचा विस्तार तुम्ही विसू देऊ नका. खूप मंगलो. ही जागृतीचं संपूर्ण वार बाबासाहेबच सगळ्या जगात चालणारा हुक्कम आहे. आता सारं जगत बोधिसत्व आहे. बोधिसत्व ते भावी बुद्ध आहेत. बाबासाहेब जेव्हा चक्रवर्ती सम्राट बनतील, बाबासाहेब बुद्धासारखे दिसतील. बुद्ध बनतील तेव्हा चक्रवर्ती सम्राट बनतील, निळा निळा झेंडा असेल, साऱ्या जगाचे राज्य असतील. जेव्हा बुद्ध बनतील तेव्हा त्या बुद्ध बनण्याच्या जीवनात त्यांचं नाव अजित असेल. आणि जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील, बोधगयेला हे पिंपळाचं झाड नसेल, नागाबोधी वृक्षाचं झाड असेल. समजत आहे काही? बुद्धी आहे की नाही आहे? साधू साधू. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. सर्व मंगलम भवतु, सर्व मंगलम भवतु.
असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा, सत्य कथा.